काल दुपारी सिव्हिल हॉस्पिटल येथे एका प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली। त्यावरून 29 तारखेला प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ गेल्या 2 दिवसापासून एक अनोळखी महिला त्या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय, परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली। त्यावरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला। सदरचं प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे शाखा युनिट 1 त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले। त्या ठिकाणी जाऊन जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी अधिकारी मधुकर कट साहेब त्यांच्या अंमलदार यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते। निफाडला टीम गेली, त्यावरून त्या महिलेचं वर्णन आणि त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली। तपास चालू असतानाच सीसीटीव्ही फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये। दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे, तिथे टीम पाठवण्यात आली। त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी प्रभारी अधिकारी व युनिट 1 चे मधुकर कट साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेलं आहे। अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट 1 चे कट साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली, तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली। त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला, त्या ठिकाणी ते बाळ मिळून आलंय। रात्रीच बाळाला ताब्यात घेऊन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आलाय। सदर प्रकरणी युनिट 1 चे प्रभारी अधिकारी मधुकर कट साहेब, त्यांचे API तोडकर साहेब, श्रीवंत साहेब आणि त्यांचे पूर्ण पोलीस अंमलदार आणि त्याचबरोबर पंचवटीचे अधिकारी अंमलदार यांनीही या कामी खूप मदत म्हणजे ऍक्च्युअली प्रयत्न केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा संवेदनशील असा गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळवलेलं आहे। एक सपना मराठे म्हणून सदर महिलेचं नाव आहे। तिला बाळ होत नव्हतंय म्हणून तिने हे पाऊल उचललंय। ती 2 दिवसापासून त्या वार्डमध्ये होती आणि त्या ठिकाणी 2 महिला म्हणजे या फिर्यादी व्यतिरिक्त अजून एक दुसरी महिला तिथे प्रसूती झाली होती आणि या दोन्ही बाळांच्या जवळपास ती 2 दिवसापासून सानिध्यात होती। सर, हे महिलेचं डिस्चार्ज झाल्यानंतर ही घटना घडली असं जिल्हा रुग्णालयाने काल स्पष्ट केलं, तर नेमकं त्याचं प्रकरण काय? जिल्हा रुग्णालयातून ते बाळ गेलं होतं की डिस्चार्ज झाल्यानंतर बाहेर ते बाळ गेलं? नाही, डिस्चार्जच्या प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती काही ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिलेला ह्या आरोपीने सांगितलंय की मी ह्या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून ताब्यात घेतलं होतं। तर सिव्हिल मध्ये सुरक्षा रक्षक असतात, सीसीटीव्ही असतात, पण सिव्हिल मध्ये काही प्रकार बाहेर काढला म्हणजे काय म्हटलं? आता सुरक्षा म्हणजे ऍक्च्युली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। सुरक्षा रक्षक जे आहे ते बाहेर असतात म्हणून ते प्रत्येक वार्डमध्ये हजर राहत नाही। त्यामुळे मग त्या महिलेने ते बघितलंय की आतमध्ये कोणी नाहीये, त्यामुळे 2 दिवसापासून ती त्यांच्याशी संवाद साधत होती, त्याच ठिकाणी राहत होती, बाळाला सांभाळत होती। त्यामुळे त्या फिर्यादीला पण असं काही संशय आला नाही। अगदी बरोबर, 2 दिवसापासून रेकी चालू होती, तिला हे करायचंच होतं।
आणि त्यातून तिने हे कृत्य केलेलं आहे. ही महिला उच्च शिक्षित असल्याचं म्हटलं, नेमकं काय त्या महिलेसंदर्भात? सदर महिला धुळे येथे मेडिकल मध्ये काम करते. तिचं काहीतरी MBA पण झालेलं आहे आणि कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शनही झाल्याबाबतची माहिती मिळत आहे. तिचे पती काय करतात? तिचे पती ITI झालेले आहेत आणि कुठे काम करतात. याबाबतची कल्पना तिच्या मिस्टरांना होती का? नाही, तिच्या मिस्टरांना याबाबत काही माहिती नाही. सोबत होते का? नाही, सोबतही नव्हते. तर सध्या परिस्थितीत दोघं एकत्र राहतात. हो, एकत्र राहतात. आणि ज्यावेळी या मुलीने बाळ घेतलं ती नेमकी कुठे गेली होती आणि हा नेमकी कसं हे झालं? बाळ घेतल्यानंतर ती सुरुवातीला पंचवटीमध्ये निमाणी इथे सूर्या हॉस्पिटल येथे गेली होती. रिक्षा केली, तर रिक्षावाल्याला 80 रुपयेही दिले आणि त्यानंतर मग ती पाथरवट लेन ही पंचवटीच्या हद्दीतील इथे तिच्या वडिलांच्या ओळखीचे कुणी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे गेली ती आणि तिथून मग तिने भावाला बोलावून ती भावाबरोबर वडिलांच्या घरी गेली. घरच्यांना काय घरच्यांना तिने यापूर्वी असं सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे 9 महिन्यापासून आणि 2 दिवसापूर्वीच बाळंतीण झाली असंही तिने वडिलांना फोनद्वारे काहीतरी सांगितलं होतं. तिचं अबॉर्शन झालं होतं असे तिच्या घरातले सांगतात. नवरा पण तेच सांगतो आहे आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे. सर, या महिलेच्या सासरकडनं पुढे काही तिला त्रास होता म्हणून तिने असं पावलं? नाही, अजिबात नाही, तसं काही प्रकार नाहीये. उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो. काल पण तो तिच्या वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळ्याहून तिच्या घरी आला 9:30-10 वाजता रात्री की हिने एक बाळ आणलेलं आहे. त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत. तिचे वडील खूप चांगले आहेत या महिलेचे. त्यांना डाऊट आला होता की ही महिला काहीतरी सांगते आणि आमचा तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे एवढे आम्हाला क्लिअर कट. आणि श्रीवंत साहेबांनी पाथरवट लेन पर्यंत आमची टीम पोहोचलेली होती. ही जी महिला आहे ही मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे का? मेडिकल हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये. तिच्या घरच्यांचं म्हणणं एकच आहे की ती थोडी रागीट स्वभावाची आहे. एवढंच सांगतात, बाकी काही सांगत नाही. असं यापूर्वी असा काही प्रकार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.